हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज आम्ही सकाळीच लवकर आवरलं होतं, 10 वाजताच आणि निघालो होतो. कुठे ते तुम्हाला पुढे सांगते आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर आज परत चाललो होतो आम्ही अक्कीच्या इकडे दरेवाडीला. तर एवढ्यात खूप जास्त जाणं येणं होते. तर मी तरी पण जास्त शेअर करत नाही तिथलं, कारण मला नाही जास्त आवडत जास्त शेअर करायला. पण हे बघा, हे नजारा आय लव्ह नगर किती सुंदर आहे ना. इथला पहिला व्हिडिओ आपण इथलाच केला होता आपल्या ह्या ब्लॉगिंगच्या चॅनलवरचा. तर हे स्पॉट मला खूप आवडते, ठिकाण पण खूप आवडतं आणि आम्हाला नेहमी जाता येताना हे ठिकाण लागतं. तर मस्त इथं सकाळचं ऊन छान असं पडलं होतं आणि अशा वातावरणामध्ये मस्त असं छान वाटत होतं. त्यानंतर आलो तर आम्ही आकीच्या घरी. तर त्यानंतर आमचं इथं जेवणं खावणं स्वयंपाक सगळं झालं आणि इकडून मग तिच्या सासरच्या तिकडून ह्या महिला आल्या होत्या, पाहुणे आल्या होत्या ना. ते संक्रांत घेऊन आलेले होते, अस्मिताची पहिली म्हणजे संक्रांत. तर ती घेऊन आले होते सासरकडची. तर अजून तरी लग्न नाही झालं, पण आता आमचेच संक्रांत वगैरे साखरपुडा ते झाल्याच्या नंतर. तर मग आता संक्रांत घेऊन आल्या होत्या. ती पहिली होती त्यांची, ती म्हणजे सासूची भाशी सून होती आणि ही म्हणजे जाऊ होती, म्हणजे अस्मिताची ही चुलत सासू अशा होत्या त्या. तर मग असं इथं मस्त त्यांचं इथं हळदी कुंकू वगैरे लावून चाललं होतं. अगोदर जेवणं वगैरे आपटून सगळं घेतलं, व्यवस्थित सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग हे कार्यक्रम ठेवला. तर ही दिदी, तर त्यांचीच मुलगी होती, ती अगोदर पहिल्यांदा बसल्या त्यांचीच. आणि ह्या होत्या माझ्या अक्कीच्या काही मैत्रिणी त्यांच्या गल्लीतल्या. तर त्या काही बोलवल्या होत्या आम्ही. तर मग बऱ्याचशा होत्या, पण व्हिडिओमध्ये एवढं मी रेकॉर्ड नाही केलं, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यामुळे थोडासा शॉर्टकटमध्येच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी छोटा आहे, मुलांनी शूट घेतलं तेवढंच मी केलं, कारण घाई पाहुणे वगैरे आल्याच्यानंतर खूप जास्त घाई गडबड वगैरे असते आणि मग त्याच्यामध्ये मला वेळ नसतो मोबाईल घेऊन उभा राहायला. त्यासाठी मग हे अमरने शूट घेतलं होतं. तर म्हटलं त्याला छोटासा एक व्हिडिओज बनवावा. छोट्याशा कसं मेमरीज थोड्या आपल्या राहत्यात ना, मुलींच्या पण, त्यांना पण नंतर पाहायला वगैरे मस्त वाटतात. तर इथं अस्मिताची तिळगुळ खायची इथं मज्जा चालली होती आणि ती बळच खात होती. तिला जास्त नाही आवडत गोड खायला, पण तरी पण खात होती बळच. तर इथं मग ह्या जे काही महिला होत्या त्या गल्लीतल्या पण काही बोलवल्या होत्या संक्रांत पाहण्यासाठी. आता जे काही संक्रांतीचं वाण वगैरे सामान वगैरे तिळगुळ ते सगळं असतं, ते घेऊन येतात ना सासरकडचे तिच्या इकडं. तर मग तेच पाहण्यासाठी महिला पण बोलवतात. मग हळदी कुंकू वगैरे लावून तिला तिळगुळ वगैरे खाऊ घालतात. आता काही काही ठिकाणी ओटी पण भरतात, पण आमच्या इथं नाही. आता जसं होतं म्हणजे जसं आहे तसं भरते केलं आम्ही, कारण हे सगळं फर्स्ट टाईमच होतं. कारण ज्यावेळेस माझं पण लग्न झालं होतं ना, त्यावेळेस पण डायरेक्ट माझी पहिली संक्रांत लग्न झाल्याच्या नंतरच आली होती. तर मग गावाकडं सासूबाईंनी केलेली होती. तर मला पण एवढं आठवण पण नाही आहे त्याची, आणि म्हणजे कसं आहे की कसं काय करते ते एवढं पण माहीत नव्हतं. मग जेवढं माहिती होतं तेवढं आम्ही केलं. सो अशा पद्धतीने तिची पहिली संक्रांत होती. आता जी संक्रांत वावसायला वगैरे ती पण माझ्याकडेच येणार आहे. तर मग तुम्हाला बाकीचे पण पुढचे डिटेल व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेल. तर ही मग तिचं इथं हळदी कुंकू लावून वगैरे ज्या काही महिला आल्या होत्या त्यांनी हे केलं, हळदी कुंकू लावून तिला तिळगुळ वगैरे खाऊ घातलं. तर मग अशा पद्धतीचाही कार्यक्रम होता. तर अगोदर सगळं पाहुण्यांचं आवरून घेतलं आणि पाटी पण द्यायची होती. तर त्याच्यासाठी मग त्या पाटीच्या पोळ्या वगैरे करतात ना, ते स्वयंपाक पोळ्यांचा पुरणपोळीचा ते सगळा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि मग हे कार्यक्रम शेवटला ठेवला. तर मग आता इथं मी हळदी कुंकू वगैरे लावून घेते. मग ते मला म्हणतो ती थोडं लाव थोडं लाव. इतक्या वेळ आता सगळ्या बायकांनी भरपूर लावलं आणि मला म्हणती थोडं लाव. आणि कसं मावशीपाशी डेअरिंग चलती ना तिची, त्याच्यामुळं थोडंसं जरासं बोलती. आणि मग तिळगुळ वगैरे खाऊन घातलं, फोटोज वगैरे काढले. तर व्हिडिओज काढायला ना इथं आम्ही काही डेकोरेट वगैरे नव्हतं केलं. पाठीमागं जिना कपडे वगैरे तसाला तसंच होतं, कारण की काही सुचलंच नाही कसं काय करावं म्हणून. आता डेकोरेट करायला वगैरे तिथं काही जागा नव्हती आणि खूप जास्त इकडे तिकडं पसारा आहे सगळा. मग त्याच्यामुळं काय एवढं करणंच नाही झालं. आणि ही आहे तिची छोटी चुलती आणि ही आहे तिची मोठी चुलती. म्हणजे ती पहिली छोटी काकी होती, ही तिची मोठी काकी आहे.
त्या अस्मिताची. तर मग आम्ही सगळे होतो घरचे पण आणि ते तिकडचे पण 2 महिला आणि 1 लेडीज म्हणजे तिघीजणी आलेल्या होत्या. म्हणजे ते तिघीजणी 3 लेडीज आल्या होत्या आणि हे सगळं अशा पद्धतीचं सामान तिला आणलेलं होतं. जे काही वाणाचं वगैरे असतं, काही ते खेंगट वगैरे काही बनवून आणलेलं होतं, मेकअपचं सामान, साड्या वगैरे, नंतर काही पुरणपोळीचं ते बनवण्याचं ते सगळं असतं. आणि मग इथं पाटी भरायची तयारी चालली होती. आता त्या निघणार होत्या लगेच, त्याच्यासाठी मग इथं पाटी भरायची तयारी चालली होती. मग परत लगेच त्यांना इथं हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. बाकीच्या महिला पण आल्या होत्या, त्यांना पण हळदी कुंकू लावून घेतलं. अस्मिताने सगळ्यांना तिळगुळ खाऊ घातलं आणि पाया वगैरे तिला पडायला लावलं मस्त. आणि हळदी कुंकू वगैरे ते मोठ्या ताई लावत होत्या सगळ्यांना. मग इथं मी व्हिडिओ थोडासा शूट केला कारण अमर बाहेर गेला होता. आणि त्यानंतर मग इथं बऱ्याचशा महिला वगैरे आल्या होत्या गल्लीतल्या, तर मग त्यांचे पण केलं, हळदी कुंकू लावून वगैरे तिळगुळ वगैरे दिलं. आणि मग पाहुण्यांची इथं तयारी चालली होती जायची. तरी हे आहेत अस्मिताचे छोटे दीर, म्हणजे तिला एकच दीर आहे. आणि ते ते जेवण तर नाही केलं त्यांनी जास्त, पण त्यांना म्हणलं की तिळगुळ घ्या. आणि अस्मिता म्हणत होती की पाया पडू द्या, पण त्यांनी नाही पडून दिलं, लगेच पळून गेले ते बाहेर. तर ह्या गल्लीतल्या माकीच्या काही मैत्रिणी होत्या आणि ह्या 2 पाहुण्या होत्या ना, त्या तिकडून आलेल्या होत्या. आणि मग इथं शेवटला त्या पाहुण्यांचं पाहुणचार इथं चालला होता. तर मग नंतर परत हळदी कुंकू, परत त्यांना साड्या वगैरे देण्यासाठी. तर मग इथं ताई बसल्या होत्या, तर त्यांना म्हटलं बसा तुम्हीच. तर आता त्या मोठ्यात घरच्या, तर म्हटलं तुमच्या हाताने सगळं मानपान होऊन द्या. तर मग इथं त्या देत होत्या त्या साड्या वगैरे. मग आता तिथं तिघीजणी आल्या होत्या आता. आणि इथं जवळच असल्यामुळं कसं त्यांचं आल्यानं लगेच जाणं, असं लगेच येणं जाणं लगेच पटकन होतं त्याच्यामुळं. तर मग त्यांना इथं साडी वगैरे दिली. आणि ह्या सासूबाई आहेत अस्मिताच्या, छोट्या सासूबाई आहेत म्हणे. आता अजून काही एवढ्या ओळख नाही आहे, पण जेवढी ओळख होती मी तेवढं तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर मग त्यानंतर ही आहेत अस्मिताच्या सासूच्या भाषेची बायको, म्हणजेच त्यांची भाशी सून असं काहीतरी म्हणतात. तर ते पण तिथं जवळच असतात. तर मग त्यांचे पण इथं मानपान वगैरे केला, हळदी कुंकू लावून त्यांना पण साडी वगैरे दिली. तर कसं आहे, तिकडून जे सामान वगैरे घेऊन येतात ना, त्यांना असंच नाही लावावं म्हणून साड्या वगैरे आणलेल्या होत्या. तर मग त्या साड्या वगैरे दिल्या. आणि कसं आहे, आता हळूहळू सगळ्या गोष्टी माहिती होतील आपल्याला. आता काही गोष्टी माहिती पण नसतात आणि फर्स्ट टाईमच हे सगळं आम्हाला करायचं होतं. आणि त्यानंतर ही एक दीदी आहे, ही आत्ता उठल्या का त्यांचीच मुलगी आहे ही पण. तर ती पण आलेली होती, तर मग तिला पण साडीच देऊन टाकली. कारण ड्रेस वगैरे आणायचा होता, पण खूप वेळ नव्हता, त्यांना पण जायची गडबड होती. आणि मला पण इकडं घरी परत वगैरे यायचं होतं सगळं आवरून. तर मग म्हटलं चला. मग तिला पण तिथं मस्त एक छान अशी डिझायनर साडी आणलेली, अगोदर आणून ठेवलेली होती आखीने. तर मग म्हटलं तीच देऊन टाकावा, मुली घालत्यात डिझायनर साडी मस्त. तर म्हटलं तिला घाल. आणि तर मग नंतर इथं जेंट्सचं पण इथं चाललं होतं स्वागत. तर मग इथं आहो बसले होते त्यांचा मानपान करण्यासाठी. तर ही अस्मिताचे छोटे दीर आहेत, म्हणजे अस्मिताचे होणारा नवरा ते मोठे आहेत आणि हे छोटे आहेत. तर तिला हे छोटे दीर आहेत. तर मग त्यांचं इथं मानपान चालला होता. तर इथं कपडे वगैरे देऊन तिथं असं ते रुमाल वगैरे ते करून कपडे वगैरे देतात ना हातामध्ये, ते चाललं होतं त्यांचं. आणि मग ती परत खाली बसली फोटो काढायला, कारण फोटोच घेतला नाही त्यांचा. आणि त्यांना खूप हळूहळू झाली होती, पटापटा जायचं होतं, त्यांच्या मागे खूप कामं वगैरे असतात म्हणून. तर पण चला, आता थोडासा तरी वेळ काढावाच लागतो पाहुणे म्हटल्यानंतर. आणि हे होते त्यांचेच मित्र. आता जास्त काय आपल्याला काही ओळख वगैरे नाही आहे, पण त्यांचे मित्र होते, म्हणजे अस्मिताचे दीर आहेत ना, त्यांचं नाव दत्ता आहे. तर त्यांचे मित्र होते हे. तर त्यांचं पण म्हटलं मानपान करावा. तर मग ते पण इथं चाललं होतं, रुमाल वगैरे टाकणं, टोपे घालणं. आता हे सगळं ह्यांना अगोदर थोडंफार कधी कधी केलेलं आहे ह्यांनी, पण एवढं नाही. आता आम्ही पण एवढं काही माहीत नव्हतं, पण जसं आहे तसंच करण्याचा नक्की प्रयत्न केला. आणि मग त्यानंतर
झाल्याच्या नंतर मग परत इथं आम्ही काही फोटोशूट केले होते ते लावले, कारण फोटो तर एवढं व्यवस्थित आले नव्हते, जसे येतील तसे लावण्याचा प्रयत्न केला मी. आणि इथं मग सगळ्यांचे म्हटलं फोटो लावून द्यावं शेवटला, छान वाटतात बघण्यासाठी. तर कारण फोटो जास्त कसं आहे, धावपळीच्या नादामध्ये काही शूट घेणं होत नाही व्यवस्थित डिटेलमध्ये. जे काय आहे ते छोटं व्हिडिओमधून फोटोज वगैरे काढले असतील तर तेच मी इथं लावले. तर चला, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि मी जे काही तुम्हाला व्हिडिओ शेअर करते ते तुम्हाला आवडतील का कमेंट करा, नक्की करा. आणि जे काही आता माझी ही डेली लाईफ आहे, छोटे मोठे कार्यक्रम वगैरे असतात तर ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करते. तर चला, व्हिडिओला नक्कीच एक लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्ही मनापासून धन्यवाद, कारण आज बोलण्याची ताकदच नाही आहे, थोडंसं आजारी असल्यामुळं. तो चला, व्हिडिओ जसा तसा एडिट करून टाकला मी आणि टाकण्याचा प्रयत्न करा, कारण लवकर हे व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा होता, कारण पुढं पण नंतर मकर संक्रांतीचे व्हिडिओ येतील. तर चला, व्हिडिओ कसे वाटले कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलसोबत असेच कनेक्ट राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.